आत्मदहनाच्या प्रयत्नानंतर पोलिसांची कारवाई. बेकायदेशीर सावकारी प्रकरणी सोनारावर गुन्हा. काही दिवसांपूर्वी तहसील कार्यालयात अंगावर रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केलेल्या घटनेची गंभीर दखल घेत जयसिंगपूर पोलिसांनी संबंधित सोनाराविरुद्ध बेकायदेशीर सावकारीसह धमकीच्या गुन्ह्यांची नोंद केली. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी सुनील अशोक कोळी वय 39 राहणार धनगरवाडा शिरोळ यांनी जयसिंगपूर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार सागर अरविंद कांडेसार राहणार वरद कॉलनी जयसिंगपूर यांना कोणताही सावकारी परवाना नसताना फिर्यादीकडून 27 तोळे सोने, 150 ग्रॅम चांदी व दुचाकी गहाण ठेवून 20,55,000 5% व्याजाने दिले होते. फिर्यादीने आजपर्यंत व्याजासह 25,59,420 रुपये परत केले असतानाही आरोपीने केवळ 18 तोळे सोने परत देत उर्वरित 9 तोळे सोने, चांदी व दुचाकी परत देण्यासाठी आणखी 9 लाख रुपये जादा व्याजाची मागणी केली. पैसे न दिल्यास खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची व जीवे मारण्याची धमकी देत शिवीगाळ केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला. दरम्यान या सततच्या त्रासाला कंटाळून संबंधित फिर्यादीनं काही दिवसांपूर्वी तहसील कार्यालयात अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला होता. मात्र तेथील कर्मचारी व उपस्थित नागरिकांनी वेळीच हस्तक्षेप करून मोठा अनर्थ टळला होता. या घटनेची दखल घेत जयसिंगपूर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. सदर गुन्ह्याची नोंद पोलीस हेड कॉन्स्टेबल कुलकर्णी यांनी केली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक इनामदार करतायत.